मी चष्मा घातलाय तरी त्या माणसांच्या पर्यंत माझी नजर पोचेना. आजच्या बार्शी शहराचं भविष्य 5 वर्षासाठी कोणाच्या हातात द्यायचंय? 5 वर्षामध्ये बार्शी शहराच्या पायाभूत सुविधा कोण मजबूत करेल आणि या बार्शी शहराला आवश्यक असणाऱ्या विकासाच्या गोष्टी कोण करेल, विकासाची कामं कोण करेल, ही ठरवणारी बार्शी नगरपालिकेची ही निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या बार्शी शहराच्या आणि बार्शी तालुक्याच्या विकासासंदर्भात प्रचंड मोठं काम जेव्हा जेव्हा ते आमदार झाले, जेव्हा आमदार नव्हते, बाकी सगळे विषय बाजूला ठेवून ज्या माणसानं रात्रंदिवस मेहनत घेऊन या बार्शी शहराचा मतदारसंघाचा विकासाचा संकल्प केला आणि हजारो कोटी रुपयाचं काम, जवळजवळ 3.5-4 हजार कोटीचं काम ज्या माणसाने या मतदारसंघात उभं केलं. काल कोणतरी इथं सभा झाली आणि सभेमध्ये सांगितलं 4,000 कोटी रुपयाचं काम झालं असतं तर मी सोन्याची, आता आमच्या बार्शी शहराला लंकेची उपमा देणार रावणाच्या. अरे बार्शी शहर भगवंताचं शहर आहे, हे रावणाचं शहर नाही. साडे 4,000 कोटी रुपयाचा हिशोब पाहिजे असेल तर आमचा राजाभाऊ सक्षम आहे. उद्याच होऊन जाऊ द्या सभा, उद्याच होऊन जाऊ द्या चर्चा. खऱ्या अर्थानं निवडणुकीमध्ये या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. शेवटची सभा चांदणी चौकात होईल आणि वेगवेगळी घेण्यापेक्षा एकाच स्टेजवर होऊन जाऊ द्या. राजाभाऊ हिशोब देतील. आदरणीय राजाभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष सन्माननीय मेजर दत्तात्रेय मोरेजी, सन्माननीय शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत ढोले पाटील, शिवसेना नेते आणि ज्यांच्यासाठी आपण जोरदार शिट्ट्या वाजवल्या ते भाऊसाहेब आंदळकर, सन्माननीय बाबासाहेब कतले, सन्माननीय तालुकाध्यक्ष मदन दराडे, रावसाहेब मालक मनगिरे, रमेश अण्णा पाटील, आसिफभाई तांबोळी, अविनाशजी गायकवाड, वसुदेव ढगे, अनिल काका डिसले, रेणके आप्पा, अरुण भाऊ कनसे, विनोद नाना वाणी, योगेश सावळे, भाऊ हलमे, कादरभाई तांबोळी, सुवर्णा शिवपुरे, राजश्री डमरे, महेश यादव, गणेश नानवरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि ज्यांच्या हातामध्ये आपण बार्शी शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी सोपवणार आहे. मी आजच्या सभेत सांगतो, निवडणूक 2 तारखेला होईल, निकाल 3 तारखेला होईल, पण मी आजच निकाल जाहीर करून जातोय. आमच्या तेजस्विनीताई बार्शीच्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत आणि या शहराच्या विकासाचा जो संकल्प राजाभाऊने आखलेला आहे त्या संकल्प पूर्तीची जबाबदारी त्या
समर्थपणे पार पाडतील अशा आमच्या तेजस्विनीताई कतले, या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेल्या मीराताई शीतल नाळे आणि राजाभाऊंची जवळजवळ 41 उमेदवारांची फौज, एक बिनविरोध झालं ना, 41 उमेदवार आणि स्टेजवरचे सगळे सन्माननीय आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, त्यासोबत माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत बसलेले सगळे माझे बार्शीकर बंधू आणि भगिनींनो आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आमचे पत्रकार बंधू, सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि हे स्वागत करत असताना या ठिकाणी आपल्या बार्शीकरांना मी विनंती करण्यासाठी आलोय. बाबांनो, जवळजवळ 1.5 लाख लोकवस्तीचं शहर आहे. 1,10,000च्या आसपासचं मतदान आहे. जवळजवळ अर्धा विधानसभा मतदारसंघ या शहरामध्ये आहे. आणि या शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करणं, या शहरामध्ये शहराचा विकास करणं, सामान्य माणसासाठी लागणाऱ्या गरजा, त्या गरजाची पूर्ती करणं, आणि यासाठी ह्या नगरपालिका अस्तित्वात आल्या. आणि या नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचा कारभार राखण्यासाठी नगरपालिकेच्या ह्या बॉडी अस्तित्वात येते. आणि यासाठी मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की हे सगळं करायचं असेल, राजाभाऊंनी खूप मोठी विकासाची कामं केली. अख्खं भाषण राजाभाऊंनी बोलताना मगाशी सांगितलं, पाणी योजनेवर भाषण केलं. या माणसाची तळमळ मला माहिती आहे आणि खास करून आपल्या सगळ्यांना हे सांगण्यासाठी आलोय की देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आहे. आणि आता बार्शी शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष झाला तर या शहराचा विकास होईल, या शहराची राहिलेली विकास कामं मार्गी लागतील. आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आज उभा आहे. काल इथं सभा झाली, काय माझे सहकारी या ठिकाणी आले, त्यांनी भाषणही केली आणि त्यांनी सांगितलं, राजाभाऊला प्रश्न विचारला की पाण्याच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारला. हे शहर पाणी पाणी करतंय. मग मला सांगा आदरणीय सोपल साहेब, तुम्ही आम्ही सगळे सहकारी आहोत. माझा प्रश्न तुम्हाला आहे, राजाभाऊंनी 260 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर केली. त्या योजनेचं काम आता खूप वेगानं चालू आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपण आमदार झाल्यानंतर, एकदा आपण आमदार झाल्यानंतर भलं राजाभाऊंनी मंजूर केलेलं काम असू दे, पण ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी कुणाची होती? जबाबदारी आपली असताना आपण दुसऱ्यावर ढकलता. पण 266 कोटीची पाणी योजना आहे. 70 किलोमीटरवरनं पाणी आणायचं आहे. हायवेचं क्रॉसिंग आहे. अनेक ठिकाणी अडचणी आहेत. वेगानं काम चालू आहे. राजाभाऊ त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करतायत. पण हे काम पूर्ण व्हायला जेवढं आवश्यक आहे तेवढा कालखंड लागेल का नाही लागेल? लागेल का नाही लागेल? आपण सगळ्यांना माहिती आहे, बाबांनो, लग्न झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रक्रिया होण्यासाठी जेवढा अवधी लागतो, हे काम होण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ राजाभाऊ लागेल ना. तुम्ही काय एवढं पॅनिक होताय? इथं आल्यानंतर त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दाच नाही. या स्टेजवरनं माझा प्रश्न आहे, राजाभाऊ 4,000 कोटीचा हिशोब देतील. माझी विनंती आहे, 1 वर्ष झाले तुम्ही आमदार होऊन, 1 वर्षामध्ये आमदार फंड 5 कोटी रुपये सोडून 1 कोटी रुपयाचं काम मला दाखवा. माझं आव्हान आहे तुम्हाला.
अरे बाबांनो, विकास करायला एक तर मुळात भावना विकासाची लागते, त्यासोबत आपण विकास आणणार आहे कुणाकडून? मला उद्या सांगा, काल सभा झाली, त्यांनी सांगितलं आमचा नगराध्यक्ष निवडून द्या, आमच्या ताब्यात नगरपालिका द्या. आता मला सांगा, आता आमची सत्ता नाही हेच तेच कबूल करतायत, आमची सत्ता नाही म्हणून आम्ही काम करू शकत नाही हे तेच सांगतायत. मग असं असताना उद्या बार्शीचा नगराध्यक्ष झाला, ही पाणी योजना 260 कोटी रुपये मंजूर झाले, अजून 75 कोटी रुपये त्या योजनेसाठी लागणार आहेत. मग सोपल साहेब, तुम्ही हे पैसे आणायला जाणार कोणाकडं? हे पैसे तुम्ही आणणार कोणाकडून? काल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर टीका केली, कुणी सरकारवर टीका केली, कुणी मोदीजींच्यावर टीका केली. मग हे योजनेला पैसे आणणार कुठून? हे पैसे आणणार कुठून? माझा बार्शीकरांना माझा सवाल आहे. अरे राजाभाऊनी जे पाहिजे ते सगळं आणलं, आपण जे मागितलं ते सगळं केलं. आपण बघताय 30-35 वर्ष जे माणसं आमदार होती, त्या माणसाला बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही. त्यासाठी राजाभाऊंना आमदार व्हायला लागलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायला लागलं. योजना कागदावर सांगून पूर्ण होत नाही, फक्त भाषण करून काय काम उभं राहत नाही. एकमेकाची टिंगल करून आणि एकामेकाच्या विषयावर बोलून काय काम होत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे काम करायचं असेल तर राज्यामध्ये सरकार आपलं असलं पाहिजे. आणि राजाभाऊ होते म्हणून शेतकऱ्यांची पाण्याची बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण झाली. आज या गावाच्या पाण्यासंदर्भात मी सांगतो, भगवंताच्या साक्षीने मी शब्द देतोय, 260 कोटी रुपयाची पाणी योजना आणि त्याच्यासाठी आणखीन 70-75 कोटी रुपये लागतात. ही योजना एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा शब्द आज जयकुमार गोरे पालकमंत्री म्हणून आपल्याला देतोय. हे म्हणतील पुन्हा जयकुमार गोरेंनी कसं काय सांगितलं? अरे मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि मी जबाबदारी घेतोय, 75 कोटी आणायचा मी जबाबदारी घेतोय. अरे राजा भाऊ, एक SMS केला तर 75 कोटी रुपये देवाभाऊ पाठवून देतील तुमच्यासाठी. तुम्ही कुणाला SMS करणार सांगा मला? सांगा, तुम्ही कुणाला SMS करणार? तुम्ही पैसे कुणाला मागणार? तुम्ही योजना जर समजा 266 कोटी राजाभाऊनच आणले आणि ते पूर्ण तुमच्याकडून होईल का नाही माहिती नाही, आम्हीच करू, पण वरचं 75 कोटी नाही आलं तर मग काय करणार? मंदिर बांधलं, मंदिराला शिखर केलं, शिखराला कळस नसला तर कसं करणार मंदिर होणार? ती करण्याची क्षमता फक्त आणि फक्त राजाभाऊ मध्ये, दुसऱ्या कोणामध्ये नाही. हे बार्शीकरांना मी या ठिकाणी सांगतोय. आणि आम्ही शब्द दिलाय शहराच्या विकासाच्या संदर्भातला, या शहराच्या विकासासाठी जे जे लागेल ते ते आम्ही करू. आणि खास करून देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब आता नगर विकास खात्याचे मंत्री आहेत, आमचा शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष इथं बसलाय, ते आधी सगळे पदाधिकारी बसलेले आहेत. आणि हे सगळे ताकदीने आम्ही या शहराच्या योजनेसाठी जे लागेल ते करण्याची आमची तयारी आहे. म्हणून आपल्याला मी या ठिकाणी सांगणार आहे, एका बाजूला पाण्याचा प्रश्न आहे, हा तर आम्ही सोडवूच, पण पाण्याच्या सोबत या शहराचं आराध्य दैवत भगवंत तीर्थक्षेत्र हे बार्शी आहे. आणि या बार्शीच्या या भगवंताच्या नगरीला आणि त्या नगरीच्या तीर्थक्षेत्र आराखड्याला आपल्याला करायचं आहे. या बार्शी शहराचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी 288 कोटी रुपयाची गरज आहे. मला सांगा सोपल साहेब, हे 288 कोटी मागणार आहे कोणाला? मागितलं तरी तुम्हाला देणार आहे कोण? आणि मग हे आलेच नाही तर तुम्ही हे आराखडा करणार आहे कसा? भगवंताला काय सांगणार?
हा जयकुमार गोरे आज तुम्हाला शब्द देतोय, या बार्शी शहराच्या विकास कामासाठी महाराष्ट्र सरकारकडे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे राजाभाऊचा मित्र म्हणून या बार्शी शहराची वकिली हा जयकुमार गोरे करेल आणि ती ताकदीने करेल. आणि हे पद राजाभाऊने मिळवलेले आहे, देवाभाऊंच्याकडे आहे, सरकारकडे आहे आणि जयकुमार गोरे साथीला आहे. राजाभाऊ, या 288 कोटी रुपयाचा आराखडा नगराध्यक्ष माझ्या तेजस्विनी ताईला, बहिणीला माझ्या करा. हा जयकुमार गोरे शब्द देतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय तुम्हाला, 2 महिन्याच्या आत 288 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून आणतो आणि या भगवंताच्या नगरीला भव्य असं तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी जे करायला लागेल ते करण्याची भूमिका आपण घेऊ. या ठिकाणी आपण बघितलं, या शहराचे सौंदर्यात भर घालण्यासाठी अनेक गोष्टीची आवश्यकता आहे. राजाभाऊने बऱ्याचशाच गोष्टी केल्या, शहरातले रस्ते केले, आजूबाजूचे सगळे रस्ते केले. हे विचारतात 4000 कोटी रुपये कुठं आहेत. मला सांगा, राजाभाऊने केलेल्या रस्त्यानं चालायचं नाही असं एकदा सोपल साहेब तुम्ही सांगून टाका. माझं काय म्हणणं आहे, फक्त राजाभाऊने केलेल्या रस्त्यावर माझी गाडी चालणार नाही एवढंच सांगा, घरातनं बाहेर पडून दाखवा. अरे ज्या बाजूला जाल तिथं राजाभाऊचा रस्ता आहे, कुठं जाणार तुम्ही? आणि या सगळ्या गोष्टी आपण सांगतात, कुठे गेले पैसे? त्यामुळं या बार्शी शहराच्या विकासाच्या याच्यामध्ये भर पाडत असताना या बार्शी शहरामध्ये आपल्या सगळ्यांना राजाभाऊ आवश्यकता आहे. या बार्शी शहराच्या बस स्टँडचं सुशोभीकरणाची गरज आहे. एक भव्य बार्शीमध्ये बस स्टँड असलं पाहिजे ही आवश्यकता आहे. अनेक कामं झाली, राजाभाऊ हे काम राहिलंय. पण आता मी तुम्हाला परत सांगतो, माझ्या बहिणीला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून निवडून द्या. हा जयकुमार गोरे पुन्हा शब्द देतो. तुम्ही म्हणणार एवढे सगळे शब्द कसा देतोय, पण तुम्हाला माहिती आहे माझं सरकारमध्ये किती वजन आहे. आणि मी असाच नाही आलो, येताना देवाभाऊला फोन करून आलो. राजाभाऊनी माझ्याकडे यादी पाठवली ती, भाऊ बार्शीत आला तर माझ्या बार्शीसाठी हे तुम्हाला जाहीर करायला लागेल. येताना देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केलाय आणि साहेबांची परमिशन घेऊन मी आलोय, काळजी करू नका. या ठिकाणी बार्शी शहराच्या बस स्टँडसाठी जेवढे पैसे लागतील आणि राजाभाऊ सरकार देईल, आणि सरकारने नाही दिलं तर 1000 कोटी रुपयाचा आराखडा या डीपीडीसीचा आहे, जयकुमार गोरे स्वतः देईल. त्यामुळं या शहराच्या विकासासाठी जे लागेल ते सगळं करू. पण सांगा सोपल साहेब, या बस स्टँडचं काम तुम्ही कसं करणार, कुणाकडे जाणार, कुणाला मागणार? माझा प्रश्न आहे तुम्हाला, मी टीका नाही करत आहे, माझा सवाल आहे तुम्हाला. सांगा हे कसं करणार आहे, सांगा हे कुणाकडून आणणार आहे. मातोश्री तर तिकिटाला पैसे घेतो, तुम्हाला कसं कोण देणार आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्यात. आता मला सांगा, एका बाजूला हे सगळी कामं झाली, बार्शी उपसा सिंचन योजना झाली. आता बार्शी उपसा सिंचन योजनेचा 3रा टप्पा आपल्याला करायचा आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेचा 3रा टप्पा आपल्याला करायचा आहे. शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्यायचं आहे. सांगा मला, ही उपसा सिंचन योजना कोण करेल? विखे पाटील साहेब या या जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला माहित, विखे पाटलाची माझी मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. राजाभाऊ, 3ऱ्या टप्प्याला मान्यता द्यायची जबाबदारी पुन्हा आम्ही घेतो, हे सरकार घेईल. 700 कोटीचा पहिला टप्पा तुम्ही पूर्ण केलाय, 1000 एकराला पाणी दिलंय. आता सांगा, हा 3ऱ्या टप्प्याला मान्यता येणाऱ्या 6 महिन्याच्या आत आम्ही देऊ आणि प्रत्यक्षात टेंडर काढून काम चालू करू. हे सरकार म्हणून मी सांगतोय. सांगा सोपल साहेब, हा 3रा टप्पा तुम्ही कसा करणार आहे?
या तिसऱ्या टप्प्याचं काम तुम्ही कसं करणार आहे? या तिसऱ्या टप्प्यासाठी लागणारा पैसा तुम्ही कुणाला लागणार आहे? कालच फडणवीस साहेबांना बोललाय, सगळ्यांना शिव्या घातलाय, आता तुम्ही कुणाकडे जाणार आहे? मातोश्री गेला तर दरवाजा उघडणार आहे? जामगाव उपळा वैरागच्या एमआयडीसीचं काम आहे, ते एमआयडीसीचं काम करायचं. एका एमआयडीसी झाली, मगाशी राजाभाऊनी सांगितलं, या सगळ्या भागामध्ये एमआयडीसीचं काम झालं पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. अजून एक एमआयडीसी झाली, अजून 2 एमआयडीसी करायच्या आहेत. आणि हे एमआयडीसी करायची ताकद कुणाची आहे सांगा मला? कुणाची आहे? कुणाची आहे? कुणाची आहे? मग सांगा सुखबल साहेब, या जामगावला उपळायला तुम्ही एमआयडीसी कुठून आणणार आहे? कुठून आणणार आहे? सांगा ना कुठून आणणार आहे? आणि तुमचं जाऊ द्या, बार्शीला बार्शीकरांना माझी विनंती आहे, सांगा हे कुठं जाऊन काम आणणार आहेत आणि कसं तुमचं काम करणार आहेत? आणि ज्याच्यामध्ये काम करायची क्षमता आहे, जो काम करू शकतो, जो काम आणू शकतो, अशा माणसाच्या पाठीशी राहायला लागेल, अशा माणसाला आपल्याला पाठबळ द्यायला लागेल. अरे राजाभाऊ सारखा रात्रंदिवस झटणारा, 24 तास आपल्या लोकांसाठी काम करणारा, रात्री 1 वाजता फोन केला, कुठं ऍक्सिडेंट झाला तर राजाभाऊ फोन उचलेल. सांगा सोपल साहेब, तुम्ही फोन उचलणार का? मला सगळंच माहिती आहे, सोबत मी 3 टर्म काम केलं, 2 टर्म, त्यामुळे सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी सांगतो. शहराची अडचण असू दे आणि कुठली अडचण असू दे, या सगळ्या अडचणीच्या संदर्भातली भूमिका असेल. अरे सरकारवर आमचं मोदीजींचं आहे, खाली देवेंद्रजींचं आहे, आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहात. निवडणुकीच्या वेळी सगळेजण आमचे हे सगळे सांगत होते. काल त्यांची सभा झाली, लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना निवडणुकीसाठी आहे, हे आमचे सगळे सावत्र भाऊ आमच्या बहिणींना सांगत होते. माझ्या बहिणींना माझा सवाल आहे, देवाभाऊने आमच्या सांगितलंय की जोपर्यंत तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीचे 1500 रुपये अकाउंटवरचे कधी बंद होणार नाहीत, हा शब्द माझ्या देवाभाऊनी दिलेला आहे. माझ्या बहिणींना सवाल आहे, ताई, राखी पौर्णिमेला तुम्ही भावाच्या घरी जाता ना? राखी पौर्णिमेला भावाच्या घरी जाता, सख्खा भाऊ सुद्धा राखी बांधताना ताटात 100 रुपये टाकताना बायकोकडे 3 वेळा बघतो. आणि बायकोनी मान हलवली तर 100ची नोट का ताटात पडते, नाही तर पुन्हा खिशात जाते. साडीचा जमाना संपलेला आहे. खरं आहे का नाही? आणि आमचा देवाभाऊ राखी पौर्णिमेला 1500 रुपये नाही देत आहे, प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देतोय. प्रत्येक महिन्याला तुमचा भाऊ तुम्हाला 1500 रुपये देतोय. बाजूला बसलेला गडी, घरातला असला, नवरा असला, कोणी असला, 100 रुपये बाजाराला गेला, 100 रुपये दिले ना तर 3 वेळा 4 वेळा हिशोब मागतो. किती शिल्लक राहिलेत ग? 100 रुपयाचा हिशोब मागतो. आणि आता तोच गडी आता तुम्हाला विचारतो का नाही, तुझ्या अकाउंटला काय आहे का ग शिल्लक? अरे हा मान, हा सन्मान आमच्या देवाभाऊनं माझ्या बहिणींना दिलाय. कधी सन्मान नव्हता आमच्या बहिणीला. या बहिणीला माझी विनंती आहे, या देवाभाऊला मत द्यायला लागेल. देवाभाऊला विसरून चालणार नाही. देवाभाऊला भाऊबीज द्यायला, देवाभाऊ आपल्याला भाऊबीज देतो. भावाचं कर्तव्य, भावासाठी आपलं कर्तव्य पार पाडायला लागणार आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. 5000 घरं या शहरामध्ये बांधून झाली. जवळजवळ अजून 4500-5000 लोकांना घरं देण्याची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घर येऊ शकतं. अनेक योजना शासनाच्या त्या योजनेतून घरं येऊ शकतात. आणि हे घरं आणण्याची क्षमता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे, राजाभाऊची आहे. मला सांगा सोपल साहेब,
या शहराला 5,000 घराची आवश्यकता आहे, कुठून आणणार आहे? माझा सवाल आहे, कुठून आणणार आहे? मग आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे, हे सगळं तुम्ही करू शकत नाही, मग कशासाठी तुम्हाला सत्ता पाहिजे आहे? करतोय ना काम, करतोय ना राजा भाऊ काम, आहे ना आमदारकी, चला घ्या मजा. बाकीचं सोडा राजा भाऊकडे. करतोय बिचारा, लढतोय बिचारा, आणतोय बिचारा, हाय हिंमत त्याच्याकडे, रात्रंदिवस मेहनत करायची, काम करायची, करेल तो काम. आणि कशासाठी आपण 8 तास ठेवताय उगाचच? माझं विनंती आपल्याला आहे, बाकी सगळ्या गोष्टी असतील. महिला बचत गटाचा विषय आला, अरे राजा भाऊ, महिला बचत गटाचं खातंच माझ्याकडे आहे. या शहरातल्या सगळ्या बहिणींना सांगतो, तुमच्या भावाकडे खातं आहे, काळजी करू नका. उमेदमध्ये बचत गटाला जे लागेल ते सगळं राजा भाऊला सांगा, सगळं पोचवायची जबाबदारी माझी आहे. खातंच माझ्याकडे आहे ते. तर सगळ्या गोष्टी आहेत. गावाखेड्यातली आलेली लोक आहेत, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय, गावाचा अप्रोच रस्ता करायचा आहे, गावातला अंतर्गत रस्ता करायचा आहे, स्मशानभूमी करायची आहे, सगळ्यांना पैसे पाहिजेत. राजा भाऊ, फक्त तुम्ही पत्र द्या, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. 25, 15, 30, 54 सीएम, मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, सगळं माझ्याकडेच आहे, सगळं मी करेन. सांगा सोपल साहेब, तुम्ही कुणाकडे जाणार आहे? हा विषय टीकेचा नाही, हे वास्तववादी माझे विचार नाही, वास्तववादी माझा प्रश्न आहे. आणि असले तर उद्या माझे ते कुठं सभा असली तर द्या माझ्या प्रश्नाला उत्तर. सांगा 25-15 मधनं ग्रामपंचायत कार्यालय माझ्या गावात बांधायचे, कुठून आणणार आहे? गावाला स्मशानभूमी नाही, कुठून आणणार आहे? तुमचा आमदार फंड किती पुरणार आहे? या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की बाबांनो, 5 वर्षासाठी शहर आपण कुणाच्या तरी हातात देणार आहोत, या शहराचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत. आणि एक चूक झाली, आपण विधानसभेला केली, हजारो कोटी रुपयाचं काम झालं, कुठल्या तरी भावनेला बळी पडलो आणि आपण लोकप्रतिनिधी बदलला. 1 वर्ष झालं बार्शी मतदारसंघ थांबलाय, विकास काम थांबलंय. 1 वर्ष झालं. भगवंताच्या पूजेच्या निमित्तानं मी इथं आलो, राजा भाऊला विनंती केली, राजा भाऊ आता थांबून चालणार नाही, पुढे कोण आहे ते काम करू शकत नाहीत. तुम्हाला या लोकांच्यासाठी ही जनता तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला बाहेर पडायला लागेल, काम करायला लागेल. राजाभाऊ पुन्हा मैदानात आले, पुन्हा ताकदीने राजाभाऊ काम करतायत, आपण बघताय, एवढ्या ताकदीने काम करताय. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी ताकदीने या पॅनेलच्या पाठीशी उभं राहावा. आमच्या ताईला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहेत, त्या ताईला आपण निवडून द्या. ताईंच्या वतीनं हा भाऊ शब्द देतोय, या बार्शी शहरासाठी जे जे लागेल ते मोदीजींच्याकडून, फडणवीस साहेबांच्याकडून जे आणायला लागेल ते आणण्यासाठी हा भाऊ ताईच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतं द्या आणि कमळाच्या पुढचं बटन 2 तारखेला दाबा आणि बार्शीकरांची सेवा करण्याची संधी द्या. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आले होते 16 ते 21 आणि 21 ते आज 25.